कित्येक पिढ्या आमच्या गेल्या, पण आम्हाला पाणी मिळालं नाही. तर पेसा क्षेत्रामध्ये आदिवासी भागामध्ये पाण्याच्या ज्या जलजीवनच्या वगैरे योजना आल्या, अक्षरशः घर रिकामा नळ अशी परिस्थिती झालेली आहे. आज पाणीच नाही, सोर्सच नाही पाण्याचा, आणि जलजीवन करायचं कुठून पाणी मिळणार लोकांना, आणि कधी लोकांचे प्रश्न सुटणार, हा गंभीर प्रश्न आहे. माझी विनंती आहे शासनाला की जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सगळ्या जलजीवनच्या योजना असतील किंवा धरणांमधून त्यांना पाण्याची योजना पूर्ण करून द्याव्यात, तरच तो आदिवासी भाग आमचा सुखी होईल, सुजलम होईल, अशी विनंती आहे शासनाला माझी. निव्वळ पाणी पिण्यापुरते एक बालदी कुठून तरी आणतात, कोणाकोणाही मागून घेतात. पण ही परिस्थिती आमच्यावर कधी दूर होईल, कधी दूर होईल, ही महत्त्वाची प्रश्न आहे. नदीला पाणी एवढं पावसाळ्यात असतं का विचारू नका. तुम्ही बघा, त्या केट्या बांधून ठेवल्या 2-3, फुकट पैसे सरकारचं जातं आहे. आता हे किती वर्ष टँकर आणणार तुम्ही आम्हाला, किती वर्ष तुम्ही आमचे सरकारी पैसा घालवणार, ते एकदाच काहीतरी विचार करा. आणि MI टँक इथं झालंच पाहिजे, तरच आमची सुखात दिवस काढू. नाहीतर ह्या गावाला आम्हाला सोडण्याशिवाय पर्याय नाही.